हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर बरका हा जायकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी ना तुम्हाला खूप दिवसांनी व्हिडिओ केला आहे मी, तर त्याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगते. मस्त आज मी तुम्हाला मस्त उन्हाळ्यात खाण्यासाठी आपल्याला मस्त माझी आजी करायची अशी अखंड मुगाच्या डाळीचे लाडू करायचे. पण आपण आता मुगाच्या डाळीचे करणार आहोत. मुगाच्या डाळीचे लाडू करणार आहोत आपण आज. त्यासाठी साहित्य बघा, मूग घेतल्या मी 200 ग्रॅम आहे ही बरोबर, आणि 150 ग्रॅम आपल्याला गूळ लागणार आहे. गूळ जास्त घ्यायचं नाही आहे. आणि वेलची पूड आणि थोडंसं दूध लागणार आहे आपल्याला, आणि काजूचे तुकडे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेदाणा वगैरे पण लावू शकता काहीही. चला तर मग सोपी पद्धत आहे आणि खूपच छान होतात आणि मुलांना एकदम आवडतील पण. सुट्टीत तुम्ही असे करून ठेवा, एकदम छान होतात. चला तर मग बघूया कसं करायचं ते. चला तर थोडंसं आपल्याला ना कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि ह्या मुगाच्या डाळीला छानपैकी 2 मिनटं परतून घेऊया. बारीक गॅसवर छानपैकी याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं त्याला असं छानपैकी असा वास येतो तोपर्यंत लालसर अशी परतून घ्यायची आपल्याला. तर बघा मैत्रिणींनो, छानपैकी अशी खरपूस आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची. त्याचा वास पण येतो भाजल्यावर आणि लालसर व्हायला लागले बघा. थोडी थोडी दिसते का तुम्हाला? तर आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं थंड झालं ना, त्याला मिक्सरला एकदम बारीक पिठासारखं ते छान वाटप होते त्याचं. तर हे वाटून घेऊया आता आपण. चला तर मग. तर बघा मैत्रिणींनो, आता थंड झाल्यावर हे बघा मी ह्याचं पीठ करून घेतलं आहे. यातच आपण वेलची पूड घालायची आहे म्हणजे बारीक होते. आणि बघा असं बारीक होतं एकदम छान, आपण बेसनच्या पिठासारखं. आता आपण ना याचे लाडू करूयात. आणि पहिला ना माझी आजी करायची, 4-5 किलो मुगाचे लाडू करायचे असते ना, तर ती काय करायची, गिरणीतनं दळून आणून लाडू करत होती भाजून वगैरे. अखंड मुगाचे करत होती. आता कुठं आपण वाटीभर वगैरे करतो आहे. पहिला भरपूर असं करत होते. त्यामुळे मम्मीला माहिती, त्यामुळे मम्मी म्हणली रेसिपी मला माहीत आहे, करून बघूया आपण, छान लागतात. मी म्हटलं चल तर मग करूया, दाखवूया आपण यूट्यूबवर. चला तर मग आता आपण हे ना पीठ जे मिक्सरला हे केलं होतं ना, त्याला पण छानपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं बघा, तूप घालून असं. बघा हे छोटे 3 चमचे आता आपण तूप घालून घेऊया. तर बघा आता थोडंसं आपल्याला त्याला मॉइश्चरायझर व्हायला पाहिजे ते पीठ अगदी छान पैकी. तर त्याला आपण अजून थोडंसं तूप घालूया आणि छानपैकी त्याला छान असं कलर चेंज होईपर्यंत ना असं छानपैकी परतून घेऊया बघा असं. आणि हे बेसनच्या लाडूपेक्षा पण टेस्टी लागतात. आणि बेसनचा लाडू म्हणजे आपण खाताना थोडंसं आपल्याला असं लागल्यासारखं होतं की नाही, लाडू तहान लागल्यासारखं खाताना थोडंसं. ह्याचं तसं नाही आहे, पीठ खाल्ल्यासारखं होतं असं नाही. हा लाडू एकदम पौष्टिक आहे. मूग म्हणजे आपल्याला पौष्टिक असते मूग आपल्यासाठी. तर खूपच छान लागतात हे लाडू. तर बघा मैत्रिणींनो, आपण छानपैकी खरपूस असं भाजून झालं आहे. त्याचं छानपैकी असं वास यायला चालू होतं बेसनच्या पिठासारखा. मग समजायचं की आता आपल्याला बास झालं आहे आता एवढं. आता यात गूळ घालून घेऊया आपण आता. आणि मुगाची डाळ पौष्टिकच असते आपल्या शरीरासाठी. आणि गूळ म्हटलं तर साखरेपेक्षा गूळ बरा, कारण साखर जरा आपल्याला अंगातली साखर वाढण्याची शक्यता असते, म्हणून त्यापेक्षा गूळ वापरलेला बरा कुठं पण. गुळाचा चहा वगैरे पितात पहिलेची माणसं, त्यामुळे हे लाडू खूप छान लागतात. त्यामुळे गूळच घालायचं आपण यात. त्यामुळे टेस्ट एकदम छान लागते गुळाची वेगळी थोडीशी.
बघा आता आपलं छानपैकी असं मिक्स करून घेऊया आता असं, आणि मग वळायला तयार आहेत आपले लाडू छानपैकी. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही कसं केलं आणि कसे वाटले तुम्हाला हे लाडू. अगदी सोप्या पद्धतीने असे दाखवल्यात मी तुम्हाला. कसे वाटले ते मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. तर बघा मैत्रिणींनो, तर लाडू वळायला आपले तयार नसतील ना तर थोडासा आपण दूध घेतलं माहिती आहे ना, दुधाचं थोडंसं शिपडून घ्यायचं दूध बघा, आणि छानपैकी त्याचे मग लाडू वळायला होतात. मग झालं आपलं पूर्ण गुळ पूर्ण आपलं छानपैकी त्यात मिक्स व्हायला पाहिजे खरं, नंतर त्याच्या गुठळ्या राहतात गुळाच्या. तर रेडी आहे आपला. तर लाडू वळून घेऊया आता आपण. आता काजू यातच पूर्ण घालून घ्यायचं आहे आणि लाडू वळून घेऊया आता आपण. तर बघा मैत्रिणींनो, आपले मस्त लाडू असे आता वळायला तयार झालेले आहेत. थंड झालं हे आता, आणि छानपैकी आपले बघा लाडू वळायला तयार झालेले आहेत, आणि अगदी मस्त पौष्टिक आणि मस्त टेस्टी लाडू तयार आहेत आपले. बघा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा. तर बघा मैत्रिणींनो, आपले मस्त लाडू मुगाचे डाळीचे तयार आहेत, मुगाच्या डाळीचे. तर नक्की करून बघा अशा प्रकारे, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला दाबा, म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि तुम्हाला माझ्या मस्त अशा नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील. तर परत भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीमध्ये. चला तर मग, थँक्यू सो मच.